नमस्ते, सुप्रभातम, विश्व शांतर्त्यम, शुभेच्छा. गुरु विचार मंथन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रहो, मागील कार्यक्रमात आपण जीवन प्रेरणा सूत्र क्रमांक 6 पाहिलं होतं. ऊर्जा जाणून घ्या. आपलं व्यक्तिमत्व उत्तुंग बनण्यासाठी आपल्या आतमध्ये जी ऊर्जा असते ती जाणून घेण्याविषयी आत्मसंवाद केला होता. आज आपण जीवन प्रेरणा सूत्र क्रमांक 7 पाहणार आहोत आणि या सूत्राचं नाव आहे गरजा मर्यादित करा. आपण सगळीकडे पाहतो की गरजा इतक्या अमर्यादित झालेल्या आहेत की माणसाला काही कळायलाच मार्ग नाही. पूर्वी असं म्हणायचो आम्ही लहानपणी असताना, पुस्तकात वाचलेलं असं, अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. आज अन्न वस्त्र निवारा यापुढे शेकडो नव्हे, हजारो नव्हे, लाखो गरजा वाढलेल्या आहेत. खरं तर या गरजांमुळे सुख मिळतं, आनंद मिळतो की दुःख मिळतं याचा विचार मात्र आपण कधी केला नाही. आपल्या एकूणच व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये ह्या गरजा आपल्याला अस्वस्थ करतात. या गरजा आपल्याला अस्थिर करतात. या गरजांमुळे, अमर्यादित वाढलेल्या गरजांमुळे मनुष्याच्या मनात वाईट साईट विचार यायला लागतात. त्या गरजा पूर्ण करण्यासाठीची त्याची धडपड कमी पडली तर तो गुन्हेगारीकडे वळायला लागतो. मग गरजाच जर मर्यादित ठेवल्या तर पण होत नाही ना तसं. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, तुम्ही दुकानाला गेलेला आहात, बाजारात गेलेला आहात, डीमार्ट मध्ये गेलेला आहात, तुमच्याकडे कोणती लिस्ट नाही, तुम्ही घरात फक्त सांगितलेलं असतं किंवा दोघे नवरा बायको गेलेला आहात, साहित्य खरेदी करतात. अनावश्यक साहित्य इतकं खरेदी होतं हातातून आपल्या की आपण जे बजेट ठरलं होतं ना त्याच्या 5 पट बजेट जातं. हे काय असू दे, ते काय असू देत, ह्या गोष्टी घेणं सुरू होतं. घरात इतकी अडगळ असते तरी सुद्धा त्या अडगळीमध्ये काही रोज नव्याने वस्तू पडतात. मग ही मला गरजेची गोष्ट वाटते, ती मला गरजेची गोष्ट वाटते, आपण ते घेऊया असा भाव नसतो, त्याच्यापेक्षा वेगळा भाव असतो. गरज नसतानाच आपण खरेदी करतो आणि ती खरेदी केलेली वस्तू घरात आणून तशीच अडगळीत टाकली जाते. मग ही घरातली अडगळ इतकी मोठी होते की पुढे अडगळीची खोली होते. घरात एक अडगळीची खोली आणि डोक्यात एक अडगळीची खोली, असं ते समीकरण होऊन जातं. आता गरजा अमर्यादित झाल्यानं काय काय घडतं? सगळ्यात पहिली गोष्ट घडते, आपलं मन स्थिर राहत नाही. तुमच्याकडे एखादा मोबाईल असेल, सॅमसंगचा मोबाईल असेल, आणखीन कुठल्या कंपनीचा असेल, मी आयफोन कधी घेणार आहे असा विचार सुरू होतो. तुमच्याकडे एखादी गाडी आहे, 2 व्हीलर आहे, मी 4 व्हीलर कधी घेणार आहे. तुमच्याकडे एखादी 4 व्हीलर आहे, आता मी यापेक्षाही चांगली कोणती घेणार आहे, बाजारात यापेक्षाही भारी ती कोणती गाडी लिहिलेली आहे, असा विचार आपण करायला लागतो. यापेक्षा अधिक चांगलं मला काय हवं आहे. खरं तर गरज ही शोधाची जननी म्हणतात, पण शोध राहतो बाजूला आणि दुसराच शोध सुरू होतो. मानसिक स्वास्थ्य बिघडून जातं. काय गरज असते माणसाला? एका माणसाला मी विचारलं की माणसाची गरज तर काय असते? तो म्हणला, गरज काही नसते, अन्न वस्त्र निवारा ही 3 गरज आणि मेल्यानंतर 6-7 फुटाचा खड्डा, याच्या पलीकडे काही लागत नाही. आता यातला नकारात्मक भाव घ्यायचा की वास्तव भाव घ्यायचा, हा आपला प्रश्न आहे. नकारात्मक भाग सोडला तर वास्तव भाग का आहे? वास्तव भाग सत्यच आहे. याच्यापेक्षा पलीकडे आपल्याला लागतं काय? पण आपण ह्या गरजा इतक्या अमर्यादित स्वरूपाच्या केलेल्या आहेत की त्यामुळे आपलं मनस्वास्थ्य बिघडलेलं आहे. दुसरं काय झालं? दुःखाला सुरुवात झाली. गरजा वाढल्या, दुःख वाढलं. ही गोष्ट मला मिळत नाही याची खंत राहिली, अपेक्षा वाढल्या,
दुःख वाढलं. मला ही गोष्ट हवी होती पण मिळाली नाही, दुःख वाढलं. आणि मनुष्य सुखाकडून दुःखाकडे जायला लागतो. हे दुःख त्याला अस्वस्थ करून टाकतं, पण का करून टाकतं हे कळायलाच मार्ग नसतो. हा कार्यक्रम पाहणाऱ्या माझ्या असंख्य मित्रांना मी सांगेन, तुम्ही कुठेही काम करत असा, कुणीही असा, अगदी साध्यातला साधा माणूस असा किंवा कोट्याधीश असा, प्रत्येकाच्या गरजा भिन्न आहेत, पण दुःख सारखं आहेत. निसर्ग किती महान आहे पहा. त्यानं प्रत्येक माणसाला समान वाटणी केलेली आहे. जसं बालपण, तरुणपण आणि म्हातारपण कुणालाही चुकलं नाही, सगळ्यांना समान वाटणी करून टाकलेली आहे. मग असं असताना आपल्या गरजा आपण का वाढवाव्यात? कधी प्राण्यांनी, कधी पक्ष्यांनी संचय केलेला पाहिला? अर्थात मुंग्या संचय फक्त पावसाळ्यासाठीच करतात, पण त्यांची संचय वृत्ती नसते. मग आमची संचय वृत्ती का? आमची संचय वृत्ती दुःखाला निमंत्रण देते, दुःख तयार होतं. तिसरं महत्वाची गोष्ट काय होते की या अमर्यादित गरजा असल्यामुळं आपण अनेक वेळा आपले नाते संबंध तोडतो, अनेक मित्रमैत्रिणी तोडतो, अनेक गोष्टी आपल्या हातातून होत राहतात. कारण आपण अस्थिर असतो, अपेक्षा प्रचंड मोठ्या असतात आणि अपेक्षांचा फुगा एवढा मोठा झालेला असतो की आपल्याला असं वाटतं की ह्या अपेक्षा मला पूर्ण झाल्याच पाहिजेत. पूर्वी तो बसमधून जायचा, आता 4 व्हीलर मधून जातो. पुढे त्याला वाटतं याच्याही पेक्षा लक्झुरियस कार मला हवी आहेत, म्हणून त्याच्या मागे लागतो. म्हणून मग वर्तमानपत्रात तुम्ही वाचता, या बँकेला फसवलं, त्या बँकेला फसवलं, याला फसवलं, कर्ज काढलं, याला फसवलं. अशी जी एक सगळीकडे प्रथा सुरू झालेली आहे, त्याचं मूळ कारण इथं आहे. मग आता ह्या मर्यादित गरजा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर 3 महत्वाची सूत्र मी तुम्हाला सांगेन, 3 पायऱ्या तुम्हाला सांगेन. याचा थेट व्यक्तिमत्व विकासाशी संबंध आहे. गरजा मर्यादित ठेवल्या, मनुष्य आनंदाने आणि समाधानाने जगायला लागतो. त्याच्या डोक्यामधले वाईट विचार नाहीसे होतात आणि त्या ठिकाणी चिंतन, मनन, मंथन सुरू होतं. मग पहिली पायरी आहे गरजा मर्यादित करायला शिका. मग कशा गरजा मर्यादित करायच्या आपल्या? आपण जेव्हा जेव्हा कुठेही जातो तेव्हा आपण पाहिलेली, अनुभवलेली वस्तू आणावीच असं काही नसतं. आपण सूर्योदय, सूर्यास्त पाहतो, घराकडे कुठे घेऊन येतो. काही गोष्टी अशा आहेत त्या पाहायच्या तिथे आणि सोडून द्यायच्या विषय. मग मर्यादित कशा करायच्या? तर मर्यादित करण्यासाठी पहिल्यांदा आपल्या गरजा निश्चित करायच्या. अधिकच्या होत असतील तर त्या पाठीमागे आणायच्या. असं म्हणतात की मोठी स्वप्न पहा, स्वप्नापर्यंत पोहोचाल. बरोबर आहे, पण पैसे मिळवण्यासाठी मोठी स्वप्न जर तुम्ही पाहिलीत आणि त्या वाईट मार्गाने तुम्ही निघालात तर तुमच्या वाटेत अडथळाच येणार आहे. कितीतरी उदाहरणं पाहायला मिळतात सोशल मीडियावर, आपल्याला याच्या बातम्या वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. आपल्याला आवश्यक लागणाऱ्या वस्तूंची यादी करून तेवढ्याच वस्तू आपल्या जीवनात महत्वपूर्ण आहेत असा विचार करायला शिकायचा. करून तर पहा एकदा. आपल्याला नको असलेल्या पण इतरांना दाखवून देण्यासाठीच्या वस्तू खूप आपण घेतो. काय लागतं आपल्याला? त्याच्यापेक्षा अधिकच्या वस्तू देखावा म्हणून घेतो, देखावा म्हणून करतो. ते बंद करायचं, म्हणजेच गरजा मर्यादित ठेवायच्या. मग यासाठी तुम्हाला यातायात करावी लागेल असं तुमचं मत असेल तर ते चुकीचं आहे. यासाठी कोणतीही यातायात करण्याची गरज नाही. आपण ज्यादा सुखाच्या, ज्यादा भौतिक गोष्टीच्या अधीन व्हायला लागतो ना, ते बंद होतं आणि सर्वसामान्यांप्रमाणे आपण जगायला सुरुवात करतो. या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. ज्या गोष्टीतून आपण इतरांना आनंद देऊ शकतो त्या गोष्टी आपण करू शकतो आणि हळूहळू आपण इतरांना आनंद वाटत जाण्याचा प्रकार करतो. मग ह्या गरजा मर्यादित करणं ही पहिली पायरी.
दुसरी पायरी, गरजा एकदा का तुम्ही मर्यादित केल्या की आपल्या मूलभूत गरजांना ओळखण्याचा प्रयास करायचा. समजा तुम्हाला वाचनाची आवड असेल, लिखाणाची आवड असेल, तर मूलभूत माझी काय गरज आहे वाचनाची? पुस्तक हवी आहेत, पुस्तकासाठी पैसे खर्च करायचे आहेत. लेखनासाठी तुम्हाला मनन चिंतन शांत बसायचं असेल, त्यासाठी खर्च करायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी योजना आखावी लागेल. या योजनेच्या अनुषंगाने तुम्हाला कोणकोणत्या प्रकारांच्या गरजांवर आपल्याला जास्त वेळ आणि पैसा खर्च करता येतो हे समजेल. आणि एकदा का तुम्ही त्याचं नियोजन केलं, प्रयोजन केलं, की मग हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ते अंगवळणी पडत आहे. आपल्या अंगवळणी पडण्यासाठी मात्र तुम्हाला थोडासा वेळ काढावा लागेल, थोडी सहनशीलता तुम्हाला बाळगावी लागेल, तर शक्य आहे. मी अनेक शाळांमध्ये जातो, मुलांशी चर्चा करतो, तेव्हा याच गोष्टीवर मी मुलांशी बोलतो, तेव्हा मुलांना हळूहळू समजायला लागतं, अरे हे उपयोगाचं नाहीये. कारण टीव्हीच्या चतकोर तुकड्यावर जे पाहतो ना, ते भासमान गोष्ट सत्य मुलांना वाटायला लागते. आपणही त्यांच्यासारखं बनावं असं वाटायला लागतं. मग हे हळूहळू दुसरं व्हायला लागतं, वास्तवात आपण यायला लागतो. आणि सगळ्यात तिसरी महत्वाची जर पायरी कोणती असेल तर त्यामध्ये सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. नाहीतर काही दिवस माझ्या गरजा मर्यादित झाल्या, परत अमर्यादित सुरू झाल्या, परत कुठेतरी पैसे मिळाले की परत आपल्या गरजा अमर्यादित झाल्या, परत आपण पैसे संपले की गरजा परत मर्यादित केल्या, असं होता कामा नये. तुम्ही एकदा का ठरवलं की त्या दिशेनेच फक्त चालायचं, त्याच्यापेक्षा वेगळ्या दिशेनं बिलकुल चालायचं नाही. मग त्यासाठी असं म्हणतात की तुम्ही आहे त्याच्यात समाधान मानणं फार गरजेचं आहे. याचा अर्थ असा नव्हे तुम्ही जिथे काम करतात शिपाई म्हणून आहात, आणखीन कुठे मी मोठा व्हायलाच नको, असं अजिबात नाही. स्वप्न मोठी असावीत, पण त्यासाठी लागणारी चिकाटी, लागणारी जिद्द, लागणाऱ्या मर्यादा, लागणाऱ्या गरजा ओळखायला शिकणं फार गरजेचं आहे. बरं, नुसती स्वप्न बाळगून आपण मुंगेरी लाल की हसीन स्वप्ने करून पण उपयोगाचं नाहीये. मग हे सगळं चित्र जर बदलायचं असेल आणि आपलं व्यक्तिमत्व प्रभावी व्हायचं असेल तर या 3 गोष्टी जरूर लक्षात घेणं गरजेचं आहे. एकदा का गरजा मर्यादित करण्याचा प्रयत्न तुमच्या हातून झाला की भविष्यात खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. निसर्गाचं आताचे जे काही आतोनात नुकसान चाललेलं आहे ते थांबेल. प्रचंड भौतिक सुखांच्या बाबतीत स्पर्धा चाललेली आहे ती थांबेल. आणि सगळ्यात प्रत्येक माणूस सुखी आणि समाधानी होईल आणि संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापित होईल. प्रयोग तर करून पहा. हा प्रयोग जर तुम्ही केला तर निश्चितपणे तुम्हाला गरजा मर्यादित ठेवून कसं जगावं हे 100% शिकायला मिळेल. भेटूया तर मग पुढच्या गुरुवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन जीवनसूत्रासहित. तोपर्यंत धन्यवाद.